सो गुड मॉर्निंग गाईज, कशात तुम्ही? आज चाललो एकदम फिरायला कुठेतरी बीचवर. तुम्हाला त्याच्यात दाखवू शकतो काय काय सीन घडले आज. भारी भारी एकदम. चला आपण रिक्षा पकडली, तिकडून नाही निघालो. झालं ठाणे स्टेशनला. एकदम पैसा तर एकदम ट्रॅफिकनेच भरलेला राहतो 24 तास. आणि तिकडं गेल्यानंतर पण काहीतरी ट्रेन काय भाई येतच नाही आहे. काहीतरी 15-20 मिनटं झाले, ट्रेन लेट झाली तर सर्व अशीच बसलेत. काय ट्रेन आली तर आली ट्रेन, बघा तुम्ही. मग अशी भांडण चालू झाली तिकडे ट्रेनमध्ये पण. कोणतरी माणूस मध्ये बसलेला आणि प्रवासाला यायला त्रास होत होता, तर भांडण चालू झाली. ती काय माहीत कसली होती एवढी. मग मी कपचूप व्हिडिओ काढला लपून एकदम जाम आयला यायच्या. आणि नव्हे पोहोचलो दादर स्टेशनवर, उतरलो मॅडमसोबत आणि नाही निघून चाललं. मग मार्केट पण दादरच्या बाजूला सुंदर लागतो, तो मार्केट पण फिरून वाटलं. ते बघा 50-50, 60-60ला बाटल्या मिटल्या भेटतात तिकडे, एकदम भारी चपला मिपल्या बघा. आणि मेकअप तर भाई पहिले तिकडंच. आणि जॅकेट मिकेट पण आहेत तिकडे. एकदम मार्केट एकदम ओजी आहे तिकडलं. आणि तिकडं आम्ही जायला बाहेर पडलो मग त्या मार्केटमधून. चला बाबा लेट होईल आपल्याला म्हणून निघालो. आणि तिकडं बघा भाई काय सुंदर आहे एकदम. एकदम ब्युटिफुल एकदम. काय बीचवर गेल्या तर एकदम भाई कॅमेरा काढला, डायरेक्ट शूट आउट करून बसलो इकडं. आणि शूटिंग मिटिंग बघा एकदम भाई. इथं व्ह्यू बघा 5 वाजताचा. अरे येऊ असं पाहिजे. त्यानंतर सिनेमॅटिक एक शॉट पण काढला तुम्ही सनचा, म्हणजे ते पण तुम्हाला दाखवते, बघून घ्या आता. किती सुंदर वाटते बघा ना तुम्ही तुमच्या डोळ्यांनी, किती भारी वाटते हे. आणि ते म्हणजे एकदम मनातल्या सगळ्या गोष्टी आहे ना. नाईटचा बोललो ना, नाईटच्यापेक्षा पण भारी आहे. नाईट याच्यापेक्षा बोललो ना, म्हणजे क्षण मजेमध्ये जाणार. इकडं अशी हवा एकदम थंडीगार एकदम वातावरण. आणि नाईटचा व्ह्यू बघा एकदम. नाईटचा व्ह्यू बघा. आणि आपला बँद्राचा तो ब्रिज होता ना कुठला, तो चमकतो रात्री. राईटचं काय होतं, ओट वगैरे मतदान हे सगळं होतं त्याच्यावर लिहिलेलं. आणि त्याचा प्रकाश पूर्ण समुद्रावर पडायला लागले. एवढी भारी लाईट. कुठली लाईट? माझ्या घरी पण लावायला लागलं वाटते ही लाईट येऊन. मग डायरेक्ट तंदूर वडापाव खायला घुसलो. आणि बघ तंदूर वडापाव खातो आहे मी. आणि मग लपून व्हिडिओ काढते. आणि डायरेक्ट चॉकलेट बॉल घेतला एक आणि तो पण खाल्ला. पोहोचलो दादर स्टेशनवर तर गर्दी बघा. 12 महिने गर्दी राहते इथं, काही विषय नाही त्याच्यासाठी. आपण काय बोलणं याच्या आईला. कधी पण जावा गर्दी तर गर्दीच राहते. आणि आम्ही इथं आल्यावर 3 ट्रेनच आम्ही मिस केल्या, कारण की एवढी गर्दीच आहे इकडं. आणि तिकडून सुटून पोहोचलो ठाणे स्टेशनला. ठाणे स्टेशनला तोचपेक्षा तर थोडी गर्दी कमी वाटली, पण ठीक चला भाई, उतरायला भेटलं नशीब ते. आणि रिक्षा वगैरे पकडून निघालो घरी जायला डायरेक्ट. मग घरी जाताना पण विचार केला की यायला आता अजून पैशाची वाट लागली. काय जिंदगी सेविंग करायला मी पण. आणि हे सर्व विचार करून जाऊ दे.